नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये मुंबई उच्च न्यायालय भरती जी 2026 साठी सुरू झालेली आहे, त्या भरतीसाठी महत्त्वाचे असणारे लिपिक, शिपाई आणि चालक या पदासाठी इम्पॉर्टंट आपण 20 प्रश्न पाहत आहोत. हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधील काही प्रश्न, तसेच चालू घडामोडी 2025-26 वरचे काही महत्त्वाचे प्रश्न आपण घेतलेले आहेत. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे. सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे. त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉइन करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओच्या पीडीएफ आणि प्रत्येक परीक्षासाठी असणारे आवश्यक व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे. वाजपेयी असेंट ऑफ द हिंदू राईट 1924-1977 या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण कमेंट करून देण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. तर या ठिकाणी एक आपल्याला पुस्तक दिलं आहे. पुस्तकाचं नाव आहे वाजपेयी असेंट ऑफ द हिंदू राईट 1924-1977. या पुस्तकाचे लेखक आपल्याला विचारले आहेत. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, तर अभिषेक चौधरी जे आहेत या पुस्तकाचे लेखक आहेत. मग याच्यावरती अजून आपल्याला महत्त्वाचे जर प्रश्न पाहायचे असतील तर या ठिकाणी आपण काय केलं आहे, 200 महत्त्वाची असणारे पुस्तकं आणि त्याची लेखकं सुद्धा आपण एका व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. त्या सुद्धा व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल पुलामुळे खालीलपैकी कोणते 2 राज्य जोडली गेली आहेत? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. आपल्याला या ठिकाणी सिंधुदुर्ग हा जिल्हा दिलेला आहे. मग कधीही लक्षात ठेवायचं, सिंधुदुर्ग जिल्हा जो आहे तो कोणत्या राज्याला लागून आहे? जास्तीत जास्त करून अशा पद्धतीने विचार करायचा. आणि त्या जिल्ह्यातील तेरेखोल पुलामुळे कोणती 2 राज्य जोडण्यात आलेली आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2, तर महाराष्ट्र व गोवा या 2 राज्य जोडले गेले आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल या पुलामुळे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे. तत्कालीन मुंबई राज्यातून महाराष्ट्र राज्याची निर्मिती कोणत्या वर्षी करण्यात आली? सर्वात इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. मित्रांनो, आतापर्यंत हा प्रश्न आपल्याला कमीत कमी 150 वेळा तरी विचारण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी करण्यात आली? पण या ठिकाणी थोडासा कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे. तत्कालीन मुंबई राज्यातून महाराष्ट्र राज्याची निर्मिती आपल्याला विचारलेला आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 2, तर 1960 या वर्षी तत्कालीन मुंबई राज्यामधून महाराष्ट्र राज्याची निर्मिती करण्यात आली. मुख्यतः 1 मे 1960 या दिवशी महाराष्ट्राची निर्मिती झाली होती. आणि ज्यावेळी महाराष्ट्र हा स्थापन झाला किंवा निर्मिती झाला तर त्यावेळी महाराष्ट्रामध्ये एकूण 26 जिल्हे स्थित होते. हे कधीही लक्षात ठेवायचं आहे. आणि सध्या विचार केला तर महाराष्ट्रामध्ये टोटल 36 जिल्हे स्थित आहेत. मग या ठिकाणी अजून एक प्रश्न विचारला जातो की जो 36व्या क्रमांकाचा जिल्हा आहे, 36वा क्रमांकाचा जिल्हा म्हणजे सर्वात नवीन असणारा जिल्हा कोणता आहे? तर पालघर जो आहे हा सर्वात नवीन असणारा जिल्हा आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल 1960. आणि याच दिवशी 1 मे 1960 या दिवसापासूनच महाराष्ट्र दिन हा साजरा केला जातो. यानंतरचा प्रश्न आहे. बांगलादेशचे राष्ट्रगीत आमार शोनार बांगला हे खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे? सर्वात महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. या ठिकाणी सुद्धा आपले खूप विद्यार्थी कन्फ्यूज होत आहेत. कारण मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत ना, अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला खूप वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत. आणि एकदम सिंपल असणारा हा प्रश्न आहे. प्रश्न काय विचारलाय? बांगलादेशचं राष्ट्रगीत कोणतं आहे? आमार शोनार बांगला. तर हे कोणी लिहिलेलं आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 1, तर रवींद्रनाथ टागोर यांनी बांगलादेशचं राष्ट्रगीत लिहिलेलं आहे, ज्याचं नाव आहे आमार शोनार बांगला. मग या ठिकाणी एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला मी विचारतो. भारताचं राष्ट्रगीत कोणतं आहे? भारताचे आपल्या राष्ट्रगीत कोणतं आहे हे मला कमेंट करून सांगा. आणि त्याच ठिकाणी दुसरा एक प्रश्न विचारतो की ते कोणी लिहिले आहे हे सुद्धा मला आपण कमेंट करून सांगायचं आहे. मग यावरती काही आपण महत्त्वाचे पॉईंट्स पाहूया. पॉईंट्समध्ये काय आहे? रचना कोणी केली आहे? रवींद्रनाथ टागोर यांनी 1905 मध्ये हे गीत लिहिलं होतं. आणि याचं कारण काय होतं? तर 1905 मध्ये जेव्हा ब्रिटिशांनी बंगालची फाळणी करण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हा त्या फाळणीच्या विरोधात आणि बंगालमधील लोकांमध्ये ऐक्याची भावना निर्माण करण्यासाठी हे जे गीत आहे हे लिहिण्यात आलं होतं. या गीताचं ऐतिहासिक महत्त्व काय आहे? तर हे 2 राष्ट्रांचे गीतकार आहेत. यामध्ये रवींद्रनाथ टागोर हे जगातील असे एकमेव कवी आहेत ज्यांनी 2 वेगवेगळ्या देशांची राष्ट्रगीते लिहिलेली आहेत.
मग तुम्हाला मी जे कमेंट करून सांगण्यासाठी सांगितलं होतं तेही लगेच पाहून घ्या. भारताचं आपल्या राष्ट्रगीत आहे जनगण मन आणि बांगलादेशचं राष्ट्रगीत आहे आमार शोनार बांगला. तर हे दोन्हीही गीतं जे आहेत राष्ट्रगीतं हे एकाच व्यक्तीने लिहिलेले आहेत आणि त्यांचं नाव आहे रवींद्रनाथ टागोर. राष्ट्रगीत म्हणून स्वीकार कधी केला? ज्यावेळी 1971 मध्ये बांगलादेशच्या स्वातंत्र्य युद्धानंतर जेव्हा बांगलादेश हा एक स्वतंत्र देश बनला, तेव्हा या गीताच्या 10 ओळीचं राष्ट्रगीत म्हणून अधिकृतपणे हे स्वीकारण्यात आलं होतं. लक्षात ठेवायचं आहे, बांगलादेशची निर्मिती कधी झाली? 1971ला झाली आणि तेव्हापासून बांगलादेशाने त्या गाण्याची किंवा त्या गीताला राष्ट्रगीत म्हणून स्वीकारलेलं आहे. पर्याय क्रमांक काय आहे आपला? तर लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 1 रवींद्रनाथ टागोर हे आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, केंद्र राज्य संबंध सुधारण्यासाठी केलेल्या बदलांची शिफारस करण्यासाठी 1969 मध्ये आपले अहवाल कोणी दिला होता? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे हा देखील. यामध्ये जेवढे काही आपण 20 प्रश्न घेतलेले आहेत पूर्णपणे हे महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि यामध्ये जवळपास 80% प्रश्न हे आपल्याला TCS पॅटर्नने विचारले होते. केंद्र राज्य संबंध सुधारण्यासाठी केलेल्या बदलांची शिफारस करण्यासाठी 1969 साली यावर्षी आपले अहवाल कोणी दिले होते? तर ते जे अहवाल होते ते दिले होते प्रशासकीय सुधारणा आयोगाने. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता महाराष्ट्राच्या नागपूर जिल्ह्यामधील सर्वात उंच डोंगर आहे? पहा, सर्वात उंच डोंगर विचारलेला आहे नागपूर या जिल्ह्यामधील. या ठिकाणी जवळपास 30 ते 40% विद्यार्थी कन्फ्यूज होतात आणि यामध्ये 15 ते 20% विद्यार्थी हे चुकीचं उत्तर देतात. मग नागपूर या जिल्ह्यामधील सर्वात उंच डोंगर कोणता आहे? तर त्या डोंगराचं नाव आहे पहा, गरमसूर हा डोंगर आहे. या ठिकाणी लक्षात द्या, हे जे खूप महत्त्वाचे असणारे पॉईंट्स आहेत. या आपण पॉईंट्समध्ये काही गोष्टी पाहूया. तर सर्वात पहिलं काय आहे, नागपूर जिल्ह्यातील सर्वोच्च डोंगर हा गरमसूर आहे आणि हा डोंगर रामटेक तालुक्यामध्ये स्थित आहे. त्याची उंची 600 मीटरपेक्षा जास्त आहे. सर्वोच्च ठिकाण कोणतं आहे? गरमसूर. आणि रामटेक हा परिसर आहे. कधी कधी आपल्याला रामटेक देखील ऑप्शनमध्ये दिलं जातं. तर जर आपल्याला गरमसूर नाही दिलं आणि ऑप्शनमध्ये जर रामटेक आलं तर रामटेक आपलं उत्तर बरोबर असणार आहे. पण या ठिकाणी आपल्याला त्या डोंगराचं पूर्णपणे नाव दिलेलं आहे आणि परिसर आहे त्याचा रामटेक. याचं वैशिष्ट्य काय आहे? तर हा डोंगर नागपूर जिल्ह्यातील एक प्रमुख भौगोलिक वैशिष्ट्य आहे, जो सह्याद्रीच्या उपरांगांपैकी नसून तो मध्य भारतातील सातपुडा पर्वताच्या बाह्य भागामध्ये येतो. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, देशातील पहिली राष्ट्रीय मानसिक पुनर्वसन संस्था ही कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली आहे? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. देशातील पहिली कोणती राष्ट्रीय मानसिक पुनर्वसन संस्था ही कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 4, तर भोपाळ या ठिकाणी राष्ट्रीय मानसिक पुनर्वसन संस्था ही आपल्या देशातील पहिल्या क्रमांकाची स्थापन करण्यात आली होती. महत्त्वाचा पॉईंट आहे तो एक देखील समजून घ्या. देशातील पहिली राष्ट्रीय मानसिक पुनर्वसन संस्था, ज्याला मध्य प्रदेशातील सेहोर या ठिकाणी ती स्थापन करण्यात आलेली आहे. जर आपल्याला ठिकाण विचारलं तर भोपाळ सांगायचं आहे. जर आपल्याला एक प्रकारे प्रॉपर ठिकाण विचारलं तर सेहोर हे ठिकाण आहे आणि जर आपल्याला राज्य विचारलं तर मध्य प्रदेश हे राज्य आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, स्टीव्ह जॉब्स यांच्या जोडीला ॲपल कम्प्युटर स्थापन करण्यासाठी कोण साथीदार होता? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. या ठिकाणी मित्रांनो हे जे प्रश्न आहेत ना, हे खूप महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत. कारण यामध्ये लक्षात ठेवा, आपल्याला काय विचारलंय की जो स्टीव्ह जॉब्स आहे, स्टीव्ह जॉब्सने कोणती कंपनी स्थापन केली आहे? तर ॲपल कम्प्युटर हे स्थापन केलं आहे. पण त्या ठिकाणी ॲपल कम्प्युटर स्थापन करत असताना स्टीव्ह जॉब्सचा पार्टनर कोण होता? असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर स्टीव्ह जॉब्ससोबत पार्टनर होता स्टीव्ह ओझियाक, हा त्यांचाच पार्टनर होता. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. मग आपल्याला कधी कधी कंपन्या आणि त्यांचे संस्थापक देखील विचारले जातात. तर त्यामध्ये विचार करायचं झालं तर सर्वात पहिलं पहा, बिल गेट्स जे आहेत, बिल गेट्स हे मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे संस्थापक आहेत. कोणत्या? मायक्रोसॉफ्ट. आणि लॅरी पेज जे आहेत हे गुगल या कंपनीचे संस्थापक आहेत. स्टीव्ह ओझियाक जे आहेत हे आहेत पहा ॲपलचे संस्थापक. म्हणजे स्टीव्ह जॉब्स आणि स्टीव्ह ओझियाक या दोघांनी मिळून ॲपल सुरू केलेलं आहे. मग आपल्याला जर अजून एक विचारलं जातं मेटापेक्षा आपल्याला जास्त करून फेसबुक दिलं जातं. तर फेसबुकचे संस्थापक आहेत मार्क झुकेरबर्ग. यानंतर अजून एक आपल्याला दिलं जातं ते म्हणजे पहा ॲमेझॉन. तर ॲमेझॉनचे ओनर कोण आहेत किंवा संस्थापक कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर मला आपण कमेंट करून द्यायचं आहे.
यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या सुधारणेद्वारे दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाला दिल्लीचे राष्ट्रीय राजधानीचे क्षेत्र म्हटले जाईल असे घोषित करण्यात आले होते? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये कोणती सुधारणा केली? त्या सुधारणेद्वारे दिल्ली ही जी आहे ही केंद्रशासित प्रदेश असून याच दिल्लीला राष्ट्रीय राजधानीचं क्षेत्र सुद्धा म्हटलं जाईल असं घोषित कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे किंवा सुधारणेद्वारे केलं होतं? तर ती जी सुधारणा होती ती होती 69वी सुधारणा. यामध्ये जो कायदा आहे तो 1991चा आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा, भारतीय वायुदल दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? सर्वात महत्त्वाचा आणि दिनविशेष वरचा हा प्रश्न आहे. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा आपल्याला आत्तापर्यंत फक्त 4 वेळा परीक्षेमध्ये विचारलेला आहे, पण आपल्याला दिनविशेष या घटकावरती प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. भारतीय वायुदल दिन हा 8 ऑक्टोबर या दिवशी साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. जर आपल्याला जागतिक दिनविशेष आणि राष्ट्रीय दिनविशेष जर पाहायचे असतील पूर्ण वर्षाचे, तर त्या दोन्ही व्हिडिओच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्गा निर्मिती संबंधी छत्रपती संभाजी महाराजांनी कोणत्या ग्रंथात वर्णन त्यांचं केलं आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न थोडासा समजावून घ्या. प्रश्न आपल्याला विचारलाय थोडासा अल्टरनेट पद्धतीने. प्रश्न काय विचारलाय? सरळ सरळ प्रश्न जर विचारला तर छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला असा देखील प्रश्न विचारला जातो. पण या ठिकाणी त्या ग्रंथामध्ये कशाचा उल्लेख केलेला आहे? जे छत्रपती शिवरायांनी दुर्ग निर्मिती म्हणजे काय, जे गड किल्ले बांधण्याची त्यांची काही पद्धत होती किंवा त्यांनी कसे कसे निर्माण केले त्या संबंधीची जी माहिती आहे ही कोणत्या ग्रंथामध्ये लिहिलेली आहे आणि तो ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी वर्णन केलेला आहे किंवा लिहिलेला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 4. तर बुधभूषण हा जो ग्रंथ आहे या ग्रंथाचं लिखाण हे छत्रपती संभाजी महाराजांनी केलेलं आहे आणि त्या ग्रंथामध्ये महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवरायांनी जे गड किल्ले निर्मिती केली त्याच्या संबंधात तो ग्रंथ आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, डॅश वन्यजीव अभयारण्य हे वर्धा व वैनगंगा या नद्यांच्या संगमाजवळ स्थित आहे? महत्त्वाचा असणारा प्रश्न आहे. वर्धा आणि वैनगंगा या नद्यांच्या संगमाजवळ असणारं वन्यजीव अभयारण्य कोणतं आहे? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला 2 वेळा परीक्षेमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1. तर चपराळा हे जे वन्यजीव अभयारण्य आहे हे वर्धा आणि वैनगंगा नद्यांच्या संगमाजवळ स्थित आहे. मग यावर काही पॉईंट्स आहेत ते समजावून घ्या. जिल्हा कोणता आहे? तर हे अभयारण्य महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली या जिल्ह्यामध्ये स्थित आहे आणि या ठिकाणी नद्यांचा संगम पाहून घ्या. वर्धा आणि वैनगंगा या 2 मोठ्या नद्यांचा संगम ज्या ठिकाणी होतो, ज्या परिसरामध्ये होतो, ते हे अभयारण्य त्या ठिकाणी स्थित आहे आणि या 2 नद्यांच्या एकत्रित प्रवाहाला पुढे प्राणहिता या नावाने ओळखलं जातं. या ठिकाणी प्राणिता झालेला आहे पण ते प्राणहिता असा शब्द आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती ऑपरेटिंग सिस्टम ही मोबाईल फोनसाठी वापरली जाते? सर्वात इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. जवळपास 99% विद्यार्थी अँड्रॉइड फोन वापरतात आणि त्या ठिकाणी आपल्याला लगेच उत्तर सुद्धा माहीत जाईल की मोबाईलमध्ये वापरण्यात येणारी जी सिस्टम आहे तर ती आहे पहा ऑप्शन क्रमांक 1. तर अँड्रॉइड ही मोबाईलमध्ये वापरण्यात येणारी ऑपरेटिंग सिस्टम आहे. मग या ठिकाणी थोडंसं टेकवरती समजून घ्या. यामध्ये पहा उबंतू लिनक्स आणि काली लिनक्स हे जे आहेत तर ह्या लिनक्स बेस्ड ऑपरेटिंग सिस्टम आहेत. विचार करायला गेलं तर अँड्रॉइड पण आहे पण या ठिकाणी आपल्याला फोनच्या वापरासाठी दिलेला आहे तर फोनच्या वापरासाठी अँड्रॉइड वापरली जाते आणि लिनक्स काली लिनक्स ह्या ज्या आहेत या कम्प्युटरसाठी वापरण्यात येणाऱ्या ऑपरेटिंग सिस्टम आहेत. या ठिकाणी विंडोज जे आहे विंडोज सुद्धा कम्प्युटरसाठी वापरण्यात येणारी एक सिस्टम आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय असंहिता दिन दरवर्षी डॅश या तारखेला किंवा या दिवशी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस हा कधी साजरा केला जातो? सर्वात इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1. तर 2 ऑक्टोबर हा जो दिवस आहे हा गांधी जयंती दिवस असतो आणि त्याच दिवशी आंतरराष्ट्रीय असंहिता दिन हा साजरा केला जातो. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, गाजर पारखी या अलंकारिक शब्दासाठी कोणता योग्य पर्याय असणार आहे? गाजर पारखी अलंकारिक शब्द आपल्याला दिलेला आहे आणि हा प्रश्न आपण मुद्दाम मराठी व्याकरणाचा घेतलेला आहे कारण याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न हे खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत. पहा, गाजर पारखी म्हणजे काय? तर गाजर पारखी म्हणजे चांगल्याची पारख नसलेला त्याला म्हटलं जातं गाजर पारखी. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. आणि मित्रांनो, आपल्याला 200 महत्त्वाचे अलंकारिक शब्द जर पाहायचे असतील तर त्याही व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे.
यानंतरचा प्रश्न आहे, भारतामधील सर्वात कमी लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश खालीलपैकी कोणता आहे? पहा, भारतामध्ये सर्वात कमी लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश आपल्याला विचारलेला आहे. यावरती प्रश्न हा आपल्याला खूप वेळा विचारण्यात आला होता, त्यामुळे आपण हा प्रश्न रिपीट घेतलेला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 1 तर लक्षद्वीप हा जो केंद्रशासित प्रदेश आहे, हा सर्वात कमी लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश आहे. याच्यावरती काही पॉइंट्स आहेत ते समजावून घ्या. लक्षद्वीपची राजधानी काय आहे? तर कवरत्ती ही त्याची राजधानी आहे. क्षेत्रफळ, लक्षद्वीप हा क्षेत्रफळाने सुद्धा भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे. याचं सुमारे क्षेत्रफळ असणार आहे 32 चौरस किलोमीटर. यामध्ये साक्षरता दर कसा आहे? तर केंद्रशासित प्रदेशांमध्ये लक्षद्वीपचा साक्षरता दर हा अत्यंत हाय म्हणजे उच्च आहे. 91.85% एवढा आहे. याचं स्थान काय आहे? तर हा प्रदेश अरबी समुद्रात असून तो अनेक लहान लहान बेटांचा एक समूह आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 1740 मध्ये बाजीरावांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचा पेशवा म्हणून कोण यशस्वी झाले? महत्वाचा असणारा प्रश्न आहे. बाजीरावांचा मृत्यू कधी झाला? 1740 मध्ये. आणि त्यांच्यानंतर मराठ्यांचा पेशवा म्हणून कोण यशस्वी ठरलं होतं? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 तर बाळाजी बाजीराव हे जे आहेत, हे 1740 मध्ये बाजीराव यांच्या मृत्यूनंतर एक मराठ्यांचा पेशवा म्हणून यशस्वी ठरणारा एक राजा होता, बाळाजी बाजीराव. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर झाला होता? इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. आतापर्यंत आपल्याला छत्रपती शिवरायांचा जन्म खूप वेळा परीक्षेला विचारण्यात आला होता आणि काही वेळा आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म सुद्धा कोणत्या किल्ल्यावर झाला हा प्रश्न विचारण्यात आला होता. तर या ठिकाणी तो प्रश्न आपण मुद्दाम घेतलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 तर पुरंदर या किल्ल्यावरती छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला आहे. आणि शिवनेरी हा जो किल्ला आहे, शिवनेरी किल्ला, तर या शिवनेरी किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराज, पहा, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झालेला आहे शिवनेरीवरती आणि पुरंदरवरती संभाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. मग यांच्यावरती सुद्धा 2 ते 3 पॉइंट्स आहेत ते पाहून घ्या. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला. जन्मतारीख काय आहे? 14 मे 1657. छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी सईबाई यांचे मोठे पुत्र होते. स्थान लक्षात ठेवा, पुरंदर किल्ला हा जो आहे हा पुणे जिल्ह्यामध्ये स्थित आहे आणि या किल्ल्यावरील शेंद्री बुरुजाच्या जवळील महालामध्ये त्यांचा जन्म झाला होता. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, तलाठी व तहसीलदार यांच्यातील दुवा खालीलपैकी कोण असतो? इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. दुवा म्हणजे काय? तर त्यांच्यामध्ये म्युच्युअल असणारा कोणता अधिकारी असतो? लक्षात ठेवा, अधिकारी किंवा कोणतं डिपार्टमेंट असतं जे तलाठी आणि तहसीलदार यांच्यामध्ये काम करतं. या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर मंडळ अधिकारी जे आहे हे तलाठी आणि तहसीलदार यांच्यामधील एक दुवा असतो. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल मंडळ अधिकारी. यानंतरचा प्रश्न आहे, दंगल हा चित्रपट कोणत्या महिला कुस्तीगाराच्या जीवनावरती आधारित आहे? पहा, दंगल हा मूवी जो आहे आमिर खान यांनी पात्र केलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला हा मूवी माहीत असणं गरजेचं आहे. याच्यावरती आपल्याला 8 ते 10 वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. दंगल हा चित्रपट कोणत्या महिला कुस्तीपट्टूच्या जीवनावरती आधारित आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 तर गीता फोगाट यांच्या जीवनावरती आहे दंगल हा चित्रपट. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न. आपल्याला 20 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये जर डाउनलोड करायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, ज्याचं नाव आहे मराठी नोकरी. त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.